नमस्कार मित्रांनो, मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आणि आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि या विषयाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे फायनान्स, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर त्याआधी एक खूप मोठे अर्थतज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे रॉबर्ट टी कियोसाकी। हे एक जगप्रसिद्ध असे अर्थतज्ञ आहेत। सोबतच ते रिच डॅड आणि पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक सुद्धा आहेत आणि त्यांनी 40 वर्षाचा एक सर्वे केला आणि या 40 वर्षाच्या सर्वेमध्ये जगाला असं सांगून दिलं की या जगामध्ये लीगल पद्धतीने पैसा कमवण्याचे फक्त 4च मार्ग आहेत आणि ते 4 मार्ग कोणते आहेत ते आता आपण बघणार आहोत। आणि आपण कोणत्या ऑप्शनमध्ये आहोत किंवा कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो ते आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ही जी थिअरी आहे किंवा हा जो रिसर्च आहे हा आहे रॉबर्ट कियोसाकी यांचा, जे रिच डॅड आणि पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक आहेत। तर यांच्या सर्वेनुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी सांगितलं की जगामध्ये 4च अशा कॅटेगरी आहेत किंवा 4च असे मार्ग आहेत ज्यामधून प्रत्येक व्यक्ती लीगल पद्धतीने पैसा जनरेट करतो आणि त्यामधली जी पहिली कॅटेगरी आहे ती म्हणजे ई इन द सेन्स एम्प्लॉईज। एम्प्लॉईज ही अशी कॅटेगरी आहे जी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला दिसते किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला दिसते। आपला वेळ ते त्या सेक्टरसाठी खर्च करतात आणि त्या मोबदल्यात त्यांना पैसा मिळतो, म्हणजे वेळेच्या बदल्यात त्यांना सॅलरी मिळते। अशा प्रत्येक व्यक्तीला आपण म्हणतो एम्प्लॉईज। शिपायापासून तर कलेक्टरपर्यंत गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे सगळेच जण एम्प्लॉईज या कॅटेगरीमध्ये येतात। दुसरं आहे सेल्फ एम्प्लॉईज। आता ही जी लोक आहेत सेल्फ एम्प्लॉईज, आपण अशा लोकांना म्हणतो जी स्वतःचा वेळ दुसऱ्यांना न देता स्वतःचा वेळ स्वतःसाठीच देतात आणि त्या मोबदल्यामध्ये पैसा जनरेट करतात। अशी जी कॅटेगरी आहे त्यांना आपण म्हणतो सेल्फ एम्प्लॉईज। उदाहरणासाठी आपण डॉक्टर्स, इंजिनियर्स है ना, ॲडव्होकेट्स है ना, CA, हे सर्व लोक काय करतात, आपल्या स्वतःसाठी वेळ खर्च करतात आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना पैसा मिळतो। त्या सगळ्या लोकांना आपण म्हणतो सेल्फ एम्प्लॉईज। तिसरी कॅटेगरी जी रॉबर्ट सरांनी सांगितली ती आहे बिझनेसमॅन। भरपूर वेळेस आपल्याला कन्फ्युजन होते सेल्फ एम्प्लॉईज की बिझनेसमॅन। जसं की एखादं छोटंसं दुकान आपण बघितलं असेल कपड्याचं तर लगेच आपण म्हणतो अरे तो एक मोठा बिझनेसमॅन आहे, पण ॲक्च्युली तो असतो सेल्फ एम्प्लॉईज, कारण स्वतःचा वेळ स्वतःसाठी खर्च करतो। मग बिझनेसमॅन म्हणजे कोण किंवा बिझनेसमॅन कोणाला म्हणायचं, तर बिझनेसमॅन म्हणजे असा व्यक्ती की त्या व्यक्तीसाठी एक ऑर्गनायझेशन किंवा एक सिस्टम काम करते। कमीत कमी 500 ते 1000 लोकांची टीम किंवा 500 ते 1000 लोकांचं नेटवर्क त्या व्यक्तीसाठी काम करते आणि त्या व्यक्तीला पैसा मिळतो। आजचा जो व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो, हा एक रेकॉर्ड करतो मी सॅमसंग मोबाईलवरून। जेव्हा मी हा मोबाईल खरेदी केला आणि जेव्हा मी सॅमसंगच्या गॅलरीमध्ये मोबाईल खरेदी करण्यासाठी गेलो किंवा तुम्हीही जातात तर तिथं सॅमसंग कंपनीचा मालक बसलेला असतो का? नाही, पण त्यांनी तसं एक सिस्टम बनवलेलं आहे, त्यांनी तसं एक ऑर्गनायझेशन बनवलेलं आहे की जेव्हा हा फोन विकल्यानंतर त्याचा जो काही प्रॉफिट आहे तो त्या मालकाला मिळतो। तर अशा व्यक्तींना आपण म्हणतो बिग बिझनेसमॅन। तर आय होप सेल्फ एम्प्लॉईज आणि बिझनेसमॅन यामधला जो काही डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात आला असेल। आणि चौथी जी कॅटेगरी आहे ती आहे इन्व्हेस्टर्स। इन्व्हेस्टर्स म्हणजे असे लोक असतात की जे लोक पैशाच्या मदतीने पैसा जनरेट करतात। जसं आपण समजून घेऊ, म्युच्युअल फंड असेल, फिक्स्ड डिपॉझिट असेल, रिअल इस्टेट असेल, शेअर मार्केट असेल है ना, SIPs जे असते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, इथं हे लोक पैसा गुंतवतात आणि पैसा गुंतवल्यानंतर पैशाच्या मदतीने ते पैसा जनरेट करतात, त्या लोकांना आपण म्हणतो इन्व्हेस्टर्स। So as per the research of Robert T. Kiyosaki, there are only 4 legal ways to earn money: employees, self-employees, businessman and investors. तर हे जे 4 आहेत क्वाड्रंट
या 4 क्वाड्रंटला परत रॉबर्ट टी कियोसाकींनी 2 ग्रुपमध्ये किंवा 2 भागामध्ये डिवाइड केलं. ए ग्रुपमध्ये एम्प्लॉईज, सेल्फ एम्प्लॉईज आणि बी कॅटेगरीमध्ये बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर्स. तर हे तुमच्या लक्षात आलं. आता यानंतर त्यांनी सांगितलं की हा जो ए ग्रुप आहे तर या ए ग्रुपमध्ये जगातील 90% पॉप्युलेशन आहे ॲज पर द रिसर्च, आणि हा जो बी ग्रुप आहे या ग्रुपमध्ये उरलेले 10% पॉप्युलेशन आहे. आता बघा, कलेक्टर जरी म्हटला मी तर तो एक कॅटेगरीमध्येच येतो, किंवा एखादा PhD झालेला व्यक्तीसुद्धा तो एक कॅटेगरीमध्येच येतो, है ना. म्हणजे शिकलेला वर्ग इथं जास्त आहे. एवढंच नाही तर लोकसंख्यासुद्धा जास्त आहे. इथं शिकलेला वर्ग कमी आहे, लोकसंख्यासुद्धा कमी आहे. मग माझा तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे. मी जर तुम्हाला विचारलं, किंवा तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका, की पैसा सर्वात जास्त कोणत्या ग्रुपमध्ये असणार, ए ग्रुपमध्ये की बी ग्रुपमध्ये? कृपया आम्हाला कॉमेंट करून सांगा, ए ग्रुपमध्ये पैसा आहे की बी ग्रुपमध्ये. तर ॲज पर द रिसर्च जगातील 90% लोकांकडे फक्त 5% पैसा आहे, आणि उरलेला जो 95% पैसा आहे तो हा बी कॅटेगरीमधल्या लोकांकडे आहे. आणि हे जे कटू सत्य आहे मित्रांनो, हे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागते. का? कारण हा जो 90% लोक आहे हे हा 5% पैशाच्या मागे धावतात, आणि हा 95% पैसा स्वतःहून या 10% लोकांसोबत आहे. 90% लोकांकडे का फक्त 5% पैसा आहे आणि इथं 10% लोकांकडे का 95% पैसा आहेत, याची वेगवेगळी कारणं आहेत. आणि ही जी कारणं जर आपण शोधून काढलीत तर आपल्या लक्षात येईल की 90% लोक असूनही त्यांच्याकडे 5% पैसा आहे आणि 10% लोकांकडे 95% पैसा आहे. वेगवेगळी कारणं आहेत. सोबतच या दोन्ही लोकांची काम करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तर बघा, 90% लोकांकडे 5% पैसा असण्याचं काय कारण आहे? तर हे 90% लोक ज्या पद्धतीने हा पैसा जनरेट करतात त्या पद्धतीला म्हटलं जातं मित्रांनो ॲक्टिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम इन द सेन्स की कोणतंही काम करण्यासाठी या ए कॅटेगरीतील लोकांना तिथं फिजिकली प्रेझेंट राहावं लागते. जसं कलेक्टर जरी असेल तर कलेक्टरला ऑफिसमध्ये जावं लागेल, तेव्हाच त्यांना सॅलरी मिळणार. एखादा टीचर असेल, टीचरलासुद्धा शाळेमध्ये जावं लागेल, तेव्हाच त्याला सॅलरी मिळणार. म्हणजे काम करण्यासाठी या लोकांना फिजिकली प्रेझेंट राहावं लागणार किंवा फिजिकली प्रेझेंट राहावं लागते. आणि हे बी कॅटेगरीमधले जे लोक आहेत ते ज्या पद्धतीने इन्कम जनरेट करतात त्या इन्कमला मित्रांनो म्हटलं जाते पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम इन द सेन्स हे लोक एखाद्या फील्डवरती फिजिकली हजर असो किंवा नसो त्यांच्यासाठी काम होणार आणि पैसा मिळणार. आपल्या बुलढाण्यातलं उदाहरण राधेश्याम चांडक भाईजी बँकेमध्ये गेले काय किंवा नाही गेले काय, त्यांना पैसा जनरेट होणार, कारण त्यांनी तसं एक सिस्टम क्रिएट केलं आणि या सिस्टमच्या माध्यमातून ते पॅसिव्ह इन्कम जनरेट करतात. आणि म्हणून हा 90% लोकांकडे जगातील 5% पैसा आहे आणि 10% लोकांकडे जगातील 5% पैसा आहे. हे लक्षात आलं. दुसरं एक महत्त्वाचं कारण, आपण आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, ए किंवा बी, तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ए मध्ये की बी मध्ये, आम्हाला कॉमेंट करायला विसरू नका. पण ॲज पर द रिसर्च जगातील 90% लोक या ए कॅटेगरीमध्ये येतात. आणि हा जो व्हिडिओ जे कोणी दर्शक बघत आहेत त्यातले सुद्धा 90% दर्शक हे ए कॅटेगरीमध्येच असणार. पण आपल्याला जर या ए कॅटेगरीमधून बी कॅटेगरीमध्ये जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जर एमधून बी कॅटेगरीमध्ये जायचं असेल, सपोज मी टीचर आहे तर टीचर ए कॅटेगरीमधूनच येणार. पण या ए कॅटेगरीमधल्या लोकांना जर बी कॅटेगरीमध्ये जर जायचं असेल तर त्याला एक तर बिझनेसमॅन बनावं लागेल किंवा इन्व्हेस्टर बनावं लागेल, तेव्हाच तो या बी कॅटेगरीमध्ये जाईल. आणि मी जर प्रश्न विचारला किंवा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न आला की आपल्याला बी कॅटेगरीमध्ये कशाला जायचं, तर आपण ए कॅटेगरीमध्ये जर सॅटिस्फाईड असाल तर तिथंच थांबू शकता. पण आपल्याला जर असं वाटत असेल की मला काहीतरी थोडं वेगळं करायचं आहे, आय वॉन्ट टू चेंज माय लाईफ, ऑर आय वॉन्ट टू अर्न मनी, ऑर आय वॉन्ट टू गेट फ्रीडम इन माय लाईफ, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर खरोखर आपल्याला हव्या असतील तर नक्की आपण ए कॅटेगरीमधून बी कॅटेगरीमध्ये जाण्याचा विचार केलाच पाहिजे. पण दुसरा प्रश्न येतो मित्रांनो की जर ए कॅटेगरीमधून जर मला बी कॅटेगरीमध्ये जायचं असेल तर मला बिझनेसमॅन बनावं लागेल. आणि बिझनेसमॅन जर बनायचं असेल तर मला एक मोठा सेटअप उभारावा लागेल
आणि तो सेटअप उभा करण्यासाठी सुद्धा मला करोडो रुपये लागतील आणि ऑलरेडी माझ्याकडे पैसा नाही. किंवा इन्व्हेस्टरसुद्धा आपल्याला बनायचं असेल तर इन्व्हेस्टरसुद्धा बनण्यासाठी आपण 500,000 रुपये तर इन्व्हेस्ट करू शकणार नाहीत आणि केलेही तर त्याचं रिटर्न्स कमी मिळणार. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे पैसाच लागणार. पण अशा आणखी काही वेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत की ज्या अपॉर्च्युनिटीमध्ये विदाऊट इन्व्हेस्टमेंट और विदाऊट मनी आपण त्या अपॉर्च्युनिटीमध्ये सहभाग जर घेतला तर नक्कीच ए कॅटेगरीमधून बी कॅटेगरीमध्ये जातो. आणि जर आपण ए कॅटेगरीमधून बी कॅटेगरीमध्ये जर गेलो तर नक्कीच आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. बाकीची जी माहिती आहे ती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता ए कॅटेगरीमधून बी कॅटेगरीमध्ये आपण कसं येणार ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तर आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, जर खरोखर तुम्हाला हा व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आपल्या गरजू मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यालासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि तो सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी या व्हिडिओचा फायदा घेईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.